नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील पुस्तक 6वे EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया. घटक 1 विद्यार्थी प्रवेश. पाठ्यमुद्दे शालेय परिसर, शालेय परिसरातील समाजाकरिता शाळेची आवश्यकता 2, प्रवेश नियमावलीची आधारशिला 3, प्रवेशोत्सवातून निवड 4, प्रवेशाकरिता प्रोत्साहन 5, गणवेश, शालेय वर्तणूक 7, विद्यार्थ्यांकडून अपेक्षा. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपण जाणाल की 1. आपल्या शालेय परिसराकरिता शाळा कशी उपकारक ठरेल. 2. विद्यार्थ्यांची निवड कशी करावी. 3. विद्यार्थ्यांचा गणवेश कसा निर्धारित करावा. 4. विद्यार्थ्यांच्या शालेय व शालाबाह्य वागणुकीचे नियम कोणते असावेत. पाठाचे प्रास्ताविक. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे हे मुख्याध्यापकाचे प्रमुख काम असते. ज्या शाळेत प्रवेशोत्सुकांची संख्या शाळेत संबंधित वर्गातील उपलब्ध जागेच्या मानाने बरीच जास्त असते, त्या शाळेत कोणाला प्रवेश द्यायचा व कोणाला नाकारायचा हे मोठे जिकिरीचे काम असते. कारण यातून अनेकदा गैरसमज, अपसमज, अन्याय घडून शालेय वातावरण बिघडण्याची, सामाजिक तणाव वाढविण्याची व कोर्ट कचेऱ्या होण्याची शक्यता असते. तर ज्या ठिकाणी स्थानिक शाळांमध्ये स्पर्धा असते तेथे आपल्या शाळेकडे विद्यार्थी खेचून घेऊन आवश्यक विद्यार्थी संख्या मिळवणे हे शाळेच्या स्थैर्याच्या दृष्टीने आवश्यक असते. तर तिसऱ्या प्रकारात परिसरात वेगळाच प्रश्न असतो. अशा ठिकाणी प्रवेशोत्सुकांची गर्दी नसते, शाळांची स्पर्धा नसते, तर शिक्षणाविषयी उदासीनता असते. शिक्षण ही एक अनावश्यक बाब मानण्यात येते. अशा विविध प्रकारच्या शाळांकरिता प्रवेशाचे सारखेच नियम, निकष, गणवेश, विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे सारखेच नियम व त्यांच्याकडून सारख्याच अपेक्षा इष्ट ठरत नाहीत. त्या विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून जाचक ठरू शकतात व त्यातून शिक्षणाविषयी गैरसमज व उदासीनता निर्माण होऊ शकते. विषय विवेचन. 1. शालेय परिसर. विद्यार्थी प्रवेशासंबंधी धोरण ठरवण्यापूर्वी आपला शालेय परिसर कसा आहे याचा मुख्याध्यापकांनी नीट अभ्यास करावयास हवा. हा अभ्यास करताना विशेषतः खालील बाबींचा विचार करावयास हवा. 1. शाळेचे स्थान व परिसर. आपली शाळा कोणत्या भागात आहे, ती शहरात, खेडेगावात किंवा दुर्गम भागात आहे काय हे पाहावयास हवे. या शाळेत विद्यार्थी किती दुरून येतील, तेथील लोकवस्ती कशी आहे, तेथील लोकांची सामाजिक व्यवस्था कशी आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्तर किती उंचावला आहे या बाबींचा विचार करावयास हवा. शाळेत येण्याकरिता रस्ते, वाटा अशा कशा आहेत, कोणत्या वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत हेही पाहावयास हवे. तसेच शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना काय अडचणी येऊ शकतात याचाही विचार करावयास हवा. उदाहरणार्थ, मार्गात नदी, नाले आडव्या येत असल्यास पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी होऊ शकते. त्या भागात काही समाजकंटकांचा उपद्रव असेल तर विद्यार्थी सायंकाळ होण्यापूर्वी आपल्या घरी पोहोचतील अशा शाळेच्या वेळा ठरविणे आवश्यक ठरते. 2. शालेय परिसरातील शाळेची आवश्यकता. परिसरात आपली शाळा एकमेव शाळा असेल तर परिसरातील विद्यार्थी व पालकांकरिता आपली शाळा आवश्यक ठरते आणि त्या विद्यार्थी वर्तणुकीचे जरा कडक नियम आपण निश्चित करू शकता. परंतु आपल्या शाळेकरिता पर्याय शाळा असल्यास आपण तितके कडक राहता येत नाही. त्यामुळे अनेक नियम शिथिल करावे लागते. दुसरे, आपली एकमेव शाळा असली तरी दुर्गम भागातील शाळात विद्यार्थी शिक्षणाबद्दल उदासीन असतो किंवा दारिद्र्य रेषेखालील समाज आपल्या शाळेचा परिसर असेल तर त्यांना आपल्या शाळेत विद्यार्थी पाठविणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नसते. अशा शाळेत प्रवेशाकरिता पालकांना प्रेरित करणे हे फार जिकिरीचे काम असते. अशा परिसरात समाजाला शाळेची आवश्यकता नसते.
तर शाळेला समाजाची आवश्यकता असते. त्यामुळे या शाळेत प्रवेशाचे नियम व विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचे नियम हे भिन्न ठेवणे क्रमप्राप्त ठरते. 2. प्रवेश नियमावलीची आधारशिला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासंबंधी नियमावली निश्चित करताना शालेय परिसरात सूक्ष्म अभ्यास करणे हा आवश्यक आहे. हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. तसेच सगळ्या शाळांकरिता प्रवेशाची सारखी नियमावली ठेवणे हे देखील अन्यायकारक व अयोग्य ठरते, हे आपल्या ध्यानात आले असेल. परंतु असे असले तरी प्रवेशाकरिता काही मूलभूत गोष्टी ठरविणे हे विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता आवश्यक ठरते. अशा आवश्यक बाबींची आपण प्रथम चर्चा करूया. 1. विद्यार्थ्यांची व्यक्तिगत क्षमता. कोणताही अभ्यासक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांची आवश्यक असलेली पूर्वतयारी असावयास हवी. ही पूर्वतयारी शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते. जर अपेक्षित शारीरिक व मानसिक तयारी नसेल तर संबंधित विद्यार्थ्यास तो अभ्यासक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करता येत नाही व त्यांच्या मनात शिक्षणाविषयी उदासीनता निर्माण होते. 2. शारीरिक क्षमता. शाळेतील विविध वर्गात प्रवेश देताना संबंधित वर्गाकरिता तोच विद्यार्थी सर्वसाधारण क्षमतेचा असावयास हवा. फारच खुजा, अशक्त किंवा फारच थोराड व दांड असा नसावा. कारण सर्वसाधारण अवस्थेत अशा विद्यार्थ्यांची इतरांची समरसता निर्माण होत नाही व त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या वागणुकीमुळे शालेय प्रशासनासमोर कटकटीचे बाबी निर्माण होतात. तसेच या विद्यार्थ्यांतही अहंगडाची व न्यूनगंडाची भावना निर्माण होते. 3. मानसिक क्षमता. शारीरिक क्षमतेप्रमाणेच प्रवेशोत्सुकीची मानसिक क्षमता लक्षात घेणेही आवश्यक असते. मानसिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेला विद्यार्थी शिक्षकांकरिता डोकेदुखी ठरतो तर अन्य विद्यार्थ्यांकरिता करमणुकीचे साधन बनतो. फारच हुशार विद्यार्थी हाही प्रशासनाकरिता व शालेय शिस्तीकरिता उपद्रवकारक ठरू शकतो. 4. व्यक्तिमत्व. प्रवेशोत्सुक व्यक्तिमत्व विचारात घेणे आवश्यक ठरते, कारण यातूनही अनेक प्रश्न उभे राहतात. विविध प्रकारची शारीरिक व्यंगे सर्वसाधारण शाळेत प्रश्न उभे करतात. बहिरेपणा, तोतरेपणा, पंगुत्व, दृष्टिदोष, आवाजातील दोष असलेले विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांची समरस होणे कठीण जाते व त्यांच्यात हीनतेचा मनोगंड निर्माण होऊ शकतो. 5. आर्थिक क्षमता. फारच श्रीमंत परिस्थितीत वाढलेला प्रवेशोत्सुक किंवा अत्यंत गरीब अवस्थेत जगणारा प्रवेशोत्सुक शालेय प्रशासनाकरिता डोकेदुखी ठरू शकतात. श्रीमंत परिस्थितीत वाढलेली मुले ही हट्टी, चिडखोर व हेकेखोर असण्याची शक्यता अधिक असते, तर अत्यंत गरीब अवस्थेत वाढलेला विद्यार्थी न्यूनगंडाच्या अभावाने पछाडलेला असू शकतो किंवा तसा तो होऊ शकतो. त्यांच्या या सवयी सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा भिन्न असतात. त्याच्यामध्ये काही वर्तन दोष असू शकतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास सर्वसाधारण शारीरिक व मानसिक स्थिती असलेल्या सर्वसाधारण आर्थिक क्षमतेच्या व व्यक्तिमत्वाच्या विद्यार्थ्यास प्रवेश देणे शाळेच्या व संबंधित विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हितावह असते. 3. असाधारण विद्यार्थ्यांचा प्रश्न. असाधारण शारीरिक व मानसिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मोठ्या शहरात विशेष शाळांची व्यवस्था असते. अशा विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश घेण्याकरिता मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन व सहाय्य करावयास हवे. तसेच विविध व्यक्तिमत्व दोषांकरिता किंवा शारीरिक दोषांनी पीडित विद्यार्थ्यांकरिता देखील मोठ्या शहरात विशेष शाळा असतात. संबंधित विद्यार्थ्यांना अशा शाळेत पाठविण्याकरिता पालकांना मार्गदर्शन करावयास हवे, कारण अशा शाळेत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची विशेष व्यवस्था असते. परंतु छोट्या गावात वा खेड्यात अशी सोय नसते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्यक ठरते. पालकांचा तसा आग्रह असतो, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा लागतो. परंतु अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. 1. विद्यार्थ्यांचा पूर्व इतिहास. मुख्याध्यापकांनी स्वतः किंवा शाळेतील अनुभवी शिक्षकांच्या सहाय्याने अशा विद्यार्थ्यांचा पूर्व इतिहास प्रत्यक्ष मुलाखत घेऊन गोळा करावा
व त्यांच्याकरिता कोणती विशेष व्यवस्था करावी लागेल अशी त्यांची योजना आखावी. 2. पालकांचे सहकार्य. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना संबंधित पालकांना पुढे निर्माण होणाऱ्या अडचणींची पूर्वकल्पना द्यावी व त्यांच्याकडून वेळोवेळी लागणाऱ्या सहकार्याविषयी लेखी स्वरूपात हमी घ्यावी व नंतरच प्रवेश द्यावा. प्रवेश देताना पाहावयाच्या काही आवश्यक बाबी. 1. विद्यार्थ्यांना शाळेतील कोणत्याही वर्गात प्रवेश देताना शालेय अभिलेखाचे दृष्टीने काही माहिती विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून घेणे आवश्यक ठरते. ही माहिती विद्यार्थ्याला संपूर्ण जीवनात आवश्यक व उपयोगी ठरते. त्यातील पहिला मुद्दा विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेचा दाखला. विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेचा दाखला प्रवेश देताना पालकांकडून घेण्यात यावा. याकरता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा अभिलेख ठेवत व मागितलेल्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र देते. प्रवेश देताना हे प्रमाणपत्र मागण्यात यावे. ते तसे काही कारणाने उपलब्ध होत नसेल तर पालकांकडून जन्मतारखेच्या बाबतीत शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट नियमानुसार करून घ्यावे. जे विद्यार्थी दुसरी शाळा सोडून येत असतील त्यांच्याकडून स्थानांतरण प्रमाणपत्र घेण्यात यावे. या प्रमाणपत्रावर जन्मतारखेचा दाखला असतो तो पाहून घ्यावा. 2. जन्मतारखेच्या कोणत्याही दाखल्यात खाडाखोड असू नये. असल्यास त्यावर प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याची सही खाडाखोडीच्या बाजूस घेणे आवश्यक असते. त्याशिवाय ते प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येऊ नये. या व्यतिरिक्त शंका असल्यास प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष वा पत्राद्वारे संपर्क साधून खुलासा करून घ्यावा. मुख्याध्यापकांचे समाधान झाल्यावरच प्रवेश द्यावा. शाळेत शिकण्यासंबंधी दाखला. विद्यार्थ्याला ज्या वर्गात प्रवेश हवा असेल त्या पूर्वीच्या वर्गाची परीक्षा त्याने उत्तीर्ण केली असल्याचा दाखला प्रवेश घेताना त्याने देणे आवश्यक आहे. यासंबंधी नोंदही स्थानांतरण प्रमाणपत्रात असते, ती पाहून घ्यावी. या नोंदीत आणि या प्रमाणपत्राच्या अन्य कोणत्याही नोंदीत उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जात, जन्मस्थान इत्यादीमध्ये कोणतीच खाडाखोड असू नये. अशी खाडाखोड असल्यास संबंधित खाडाखोडीचे बाजूस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याची संक्षिप्त सही असावी. 3. प्रतिज्ञापत्र. शाळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने विद्यार्थी विकासाकरिता तयार केलेले नियम पालक व विद्यार्थी पाळतील असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून भरून घ्यावे. प्रतिज्ञापत्र भरल्यावर शिक्षण नियमाचे पालन करणे पालक व विद्यार्थ्यांकरिता बंधनकारक ठरते. पालक व विद्यार्थी जर नियमांचे पालन करीत नसेल तर त्यावर अनुदान संहितेनुसार कारवाई करता येते. 2. आवेदनपत्र. प्रवेश आवेदनपत्र, जन्मतारखेचा दाखला, वर्गासंबंधी दाखला व प्रतिज्ञापत्र आदी बाबींचा समावेश असलेले प्रवेश आवेदनपत्र प्रवेश देण्यापूर्वी पालकांकडून भरून घ्यावे. सोबत आवश्यक असलेली अन्य प्रमाणपत्रे जन्मदाखला, स्थानांतरण प्रमाणपत्र इत्यादी जोडून घ्यावीत. आवेदनपत्राचा एक नमुना सोबत जोडलेला आहे. 3. प्रवेश निवडीची निकष. 1. परिसरातील वास्तव्य. शालेय परिसरासंबंधी चर्चा करताना आपण हे पाहिले आहे की काही शाळांचे बाबतीत प्रवेशार्थी विद्यार्थीची संख्या फार अधिक असते तर काही काळात आवश्यक संख्येत विद्यार्थी उपलब्ध होत नाही. ज्या शाळात प्रवेशार्थींची संख्या अधिक असते त्या शाळात विद्यार्थ्यांची निवड करणे आवश्यक ठरते. ही निवड करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी लागते. न्याय मार्गाने प्रवेश मिळणे हा देखील विद्यार्थ्यांचा हक्क आहे, ही जाणीव असावी. त्याचबरोबर शाळा जेव्हा एखाद्या परिसरात सुरू करण्यात येते त्याच परिसरात तेव्हा तेथील परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी असाच प्राथमिक हेतू असतो. ही बाब बहुतांश शाळांचे बाबतीत खरी असली तरी काही विशेष शाळांचे बाबतीत वेगळा उद्देश असू शकतो. त्यात परिसराचे बंधन ठेवता येत नाही किंवा परिसराची व्यापक व्याख्या तरी करावी लागते. उदाहरणार्थ जिल्हा, प्रदेश,
देश. प्रवेश देताना शालेय परिसरात राहत असलेल्या विद्यार्थ्यास अग्रक्रमाने प्रवेश मिळणे आवश्यक आहे. 2. विद्यार्थ्यांची पूर्वतयारी. शासन, समाज व विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बराच खर्च करीत असतात, श्रम घेत असतात. हा सर्व खर्च सत्कारणी लागावा, श्रमाचे फळ मिळावे म्हणून विद्यार्थ्यांची आवश्यक ती पूर्वतयारी असणे आवश्यक असते. म्हणून ज्या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यास प्रवेश द्यावयाचा आहे त्याकरिता त्याची पूर्वतयारी आहे की नाही हे पाहणे आवश्यक ठरते. ही बाब 2 प्रकारे पाहता येते: विद्यार्थ्यांच्या मागील वर्गाच्या गुणपत्रिकेवरून व शाळेत प्रवेश घेताना किंवा देताना घ्यावयाची चाचणी परीक्षेतून. 3. गुणपत्रिकेतील टक्केवारी. प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या गुणपत्रिकांच्या टक्केवारीप्रमाणे विद्यार्थ्यांचा क्रमांक लावून आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड करता येते. त्या पद्धतीने प्रवेश देण्यात पुढील दोष असू शकतात: 1. वेगवेगळ्या शाळांतून आलेल्या गुणपत्रिकांच्या आधारावर विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम ठरविणे हे काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरते, कारण एकाच प्रश्नपत्रिकेने एकाच वेळी व एकाच परीक्षकांकडून प्रश्नपत्रिका तपासलेल्या नसतात. त्यामुळे गुणप्राप्तीत कमालीचा फरक पडू शकतो. सोप्या प्रश्नपत्रिका असल्यास विद्यार्थ्यांना जास्त गुण पडतील व त्यांचा क्रम वर जाईल, तर ते कठीण प्रश्नपत्रिका असल्यास विद्यार्थ्यांना कमी पडणारे गुण तसेच त्यांचा क्रम खाली जाईल. तीच बाब परीक्षकांच्या बाबतीतील भिन्नतेतून निर्माण होते, तसेच स्थान विभिन्नतेतून निर्माण होते. 2. काही शाळांतील शिक्षकांची वार्षिक पगारवाढ परीक्षेच्या निकालाशी संबंध असते किंवा शिक्षकांच्या बढतीवर अशा निकालाचा परिणाम होत असतो. त्यामुळे विविध प्रकारे परीक्षांचा निकाल वाढविण्याकडे शिक्षकांचा कल राहतो व त्यातून अयोग्य क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना खूपच अधिक गुण पडतात व त्यांचा क्रम वरचा लागतो. परंतु असे विद्यार्थी पुढच्या वर्गात अभ्यासक्रम न झेपल्यामुळे शिक्षणाला मुकतात. 3. पालक गैरसमजुतीमुळे आणि पालकांच्या आपल्या मुलाच्या कल्याणाच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी पास होऊन त्याला जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून परीक्षकांशी संधान साधतात व अनेक गैरप्रकार करतात. असे विद्यार्थी प्रामाणिक विद्यार्थ्यांना गुणानुक्रमात मागे सारतात आणि प्रवेश मिळविण्यास पात्र ठरतात. म्हणून मागील वर्गाच्या गुणपत्रिकेच्या आधारावर प्रवेश देण्याचा निकष अयोग्य व अन्यायकारक ठरतो. 4. प्रवेश परीक्षा. वरील प्रश्न पद्धतीला पर्याय म्हणून प्रवेश देण्याच्या निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेत आवश्यक असलेल्या क्षमतांची संक्षिप्त परीक्षा घेणे. संक्षिप्त परीक्षा म्हणजे त्या बाबींची किंवा घटकांची परीक्षा घेणे होय की ज्यावर पुढील वर्गाचा अभ्यासक्रम आधारलेला आहे. उदाहरणार्थ, भाषेमध्ये अवकलन क्षमता व लेखन क्षमतेची परीक्षा पुरेशी ठरेल. गद्य, पद्य, व्याकरण आदींची आवश्यकता नाही. या संबंधीतील केवळ 2 प्रश्न पुरेसे होतील. तर अशी संक्षिप्त परीक्षा घेऊन विद्यार्थ्याला ताबडतोब प्रवेश द्यायचा की नाही हे ठरविता येते. अशी परीक्षा घेऊन प्रवेश इष्ट असेल तरी यात केवळ ज्ञानात्मक लेखी परीक्षेलाच महत्त्व देण्यात येऊ नये. त्यांच्या सर्वांगीण विकासाची विचार करून प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व आत्मिक विकास लक्षात घेऊन त्यांच्या संकलित नोंदी घेऊन प्रवेश निश्चित केला जावा. याकरिता संक्षिप्त कसोट्या, प्रश्नावली किंवा प्रासंगिक चाचण्या घेता येतात. परंतु वर्तमान परिस्थितीत प्रवेशाकरिता अशी स्पर्धा फारच थोड्या शाळांच्या वाट्याला येते. बहुतांश शाळांत प्रवेशाकरिता अशी स्पर्धा असते. शिक्षकांना गावोगावी म्हणून घरोघरी भेटी द्याव्या लागतात व अशा भेटीतून शाळेकरिता विद्यार्थी मिळवावे लागतात. 5. प्रवेशांकरिता आमिषे. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर त्यांना पाटी, पुस्तके, गणवेश देण्यात येईल. ही फी पडणार नाही असे सांगण्यात येते. तुमचे दुपारचा नाश्ता देण्याची सोय ही काही शाळा सेवाभावी संस्थेच्या मदतीने किंवा शासनाच्या सहाय्याने करीत असतात. हे करण्यास तशी हरकत नाही, परंतु काही शाळा
संचालक या कामाकरिता शिक्षकांच्या खिशालाच कात्री लावतात, ही मात्र चिंतेची बाब ठरते. अशा प्रकारे सर्रास ज्ञान खर्च व्यवस्थेतून एक वाईट प्रवृत्तीही जोपासली जाते. भिक्षांते ही बाब अत्यंत वाईट आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत होणे यात गैर असे काही नाही, परंतु सर्वच असे नसतात. ते शिक्षणाकरिता निश्चितच काही पैसा खर्च करू शकतात. त्यांच्या मनात हा फुकटेपणाचा विचारही शिरू नये. जे विद्यार्थी खरोखर गरीब असतील त्यांना मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षक सहकाऱ्यांच्या सहाय्याने हैरावे व त्यांना योग्य ती मदत करावी, याचा गाजावाजाही करू नये. 6. प्रवेशाकरिता अपप्रचार. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांची निंदा नालस्ती करण्याची ही एक पद्धत सध्या अस्तित्वात आहे. ही पद्धत एकदम त्याज्य आहे. आपल्या शाळेतील विविध चांगल्या कार्यक्रमांचा प्रचार करणे, पालकांना त्यांची माहिती देणे हे आवश्यक आहे, परंतु दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना तुच्छ लेखणे, त्यांच्यातील दोषांचे रसभरीत वर्णन करणे यातून सगळ्या शालेय परिसराचे नुकसान होतेच होते, शिवाय शिक्षण प्रक्रियेचे नुकसान होते. तुम्ही आपल्या चांगल्या गोष्टीवरून पटवून दिल्यास पालक इतर शाळेतील व्यवस्थेचे मनोमन तुलना करतात आणि परिसरातील शाळांविषयी आपली धारणा बनवतात. त्यातूनच ते आपल्या विद्यार्थ्याला कुठे प्रवेश घ्यायचा हे ठरवित असतात. 7. प्रवेशाकरिता प्रचार. शिक्षणाची विद्यार्थ्यांत गोडी निर्माण व्हावी म्हणून व पालकांनी आपल्या पाल्यास शिक्षण घेण्याकरिता शाळेत पाठवावे म्हणून प्रचाराचे विविध कार्यक्रम परिसरात आखता येतात. सभा, बैठका, प्रदर्शने, चित्रपट दाखविणे, पालकांच्या प्रत्यक्ष भेटी व चर्चा यातून आपल्या शाळेतील प्रवेशार्थीची संख्या आवश्यक त्याप्रमाणे वाढू शकते. तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा व विविध सुनियोजित कार्यक्रमातूनही शाळेच्या कीर्तीत भर पडते व शाळेत प्रवेशाकरिता रीघ लागू शकते किंवा कमीत कमी आवश्यक त्या संख्येत विद्यार्थी शाळेस मिळू शकतात. 8. आर्थिक निकष. प्रवेश देताना आर्थिक निकषही बऱ्याच विनाअनुदानित शाळांत लावले जातात. यात पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेण्याचे साधन म्हणजे त्यांची दान क्षमता पाहणे ठरते. विकास निधी किंवा इमारत निधी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बाबी मात्र भारतीय राज्यघटनेतील उद्दिष्टांचा विचार करता अत्यंत प्रतिगामी स्वरूपाच्या ठरतात किंवा फक्त आर्थिक सुबत्ता असलेल्यांनाच आपण शिक्षणाचा अधिकार देतो, इतरांना तो नाकारतो असे होते. आणि म्हणून आम्ही तर आपल्या संघटनेद्वारे समाजवादी व्यवस्था मान्य केली आहे. श्रीमंतातील व गरिबातील आर्थिक विषमता नष्ट करण्याची शपथ वाहिली आहे. मग धनिकांनाच अग्रक्रमाने शिक्षण घेण्याची व्यवस्था अन्यायकारक ठरणारी आहे. परंतु शाळांच्या व महाविद्यालयांच्या व्यवस्थापक वर्गास या बाबीचे विशेष आकर्षण असते, कारण यातून पुढे वाममार्गाचा अवलंब करून या देणगीची वा कॅपिटेशनची फीची बरीच रक्कम आपल्या खिशात बिनबोभाट टाकता येते. म्हणून या निकषाचा अंमल करण्यात येऊ नये. परंतु मुख्याध्यापकांची इच्छा नसली तरी काही स्वार्थी व्यवस्थापक त्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी घेण्याकरिता सक्ती करतात. अशा परिस्थितीत शक्य असल्यास मुख्याध्यापकांनी या बाबीला विरोध करावा किंवा प्रवेशाची बाब मग स्वतःकडे ठेवूच नये, ती व्यवस्थापकांकडेच सोपवावी. काही देणगी किंवा कॅपिटेशन फी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा संस्था गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या देणगीतून किंवा कॅपिटेशनमधून काही सवलत व सूट देतात, पण अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प ठेवण्यात येते. याचा उद्देश फक्त एवढाच असतो की आम्ही गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतो असा आभास उभा करता येतो. सक्तीच्या देणगीला
व कॅपिटेशनचा फीचा विरोध करता येणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांनी कॅपिटेशन फीतून सूट वा सवलतीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावयास हवा. 9. प्रवेश नियमावली. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून पालकांना व विद्यार्थ्यांना कोणते नियम पाळावे लागतील याचा आगाऊ कल्पना त्यांना देणे हे इष्टप्रद ठरते. अन्यथा मग गैरसमज निर्माण होऊन कटकटी निर्माण होतात. 10. शाळेच्या वेळा. संबंधित विद्यार्थ्यांस शाळेत केव्हा यावे लागेल व त्यांना सुट्टी केव्हा होईल हे पालकांना व विद्यार्थ्यांना कळविले पाहिजे. मध्यांतराच्या वेळाही पालकांना सांगाव्यास हव्यात. दुपारी शाळा भरत असेल तर संबंधित वर्ग कोणत्या सत्रात असेल हेही पालकांस कळवायला हवे. 11. देय शुल्क. विद्यार्थ्यांकडून शुल्काची अपेक्षा असेल तर ते केव्हा देय आहे व योग्य वेळी न भरल्यास काय होईल याची स्पष्ट कल्पना पालकांना नियमाद्वारे द्यावयास हवी. पालकांचे सहकार्य. विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पालकांशी वेळोवेळी संपर्क ठेवणे आवश्यक असते. पालकांनी हा संपर्क केव्हा व कसा ठेवावा याचेही नियम असावे. साधारणतः शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळेतील शिक्षणाचे तास संपल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीत पालकांनी शिक्षकांशी संपर्क साधणे बरे असते. अन्यथा शिक्षकांच्या शिकवण्यात व्यत्यय येतो. म्हणून यासंबंधी योग्य नियम करून पालकांना शाळा प्रवेशाचे वेळी सूचना देण्यात याव्यात. 6. विद्यार्थ्यांची शाळेतील वागणूक. सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याच्या दृष्टीने, शालेय वातावरण उत्तम राखण्याच्या दृष्टीने शालेय प्रशासनात वेळोवेळी नियम करावे लागतात. काही आज्ञा प्रसारित कराव्या लागतात. जर विद्यार्थ्यांनी त्या पाळल्या नाहीत तर शाळेत बेशिस्त निर्माण होते व त्यातून अनेक कटकटी निर्माण होतात. त्या तशा निर्माण होऊ नये म्हणून शाळेत कसे वागावे लागेल याच्या सूचना विद्यार्थ्यांस व पालकांस आगाऊ दिल्या पाहिजेत. तसेच नियमभंग केल्यास कोणती कारवाई होऊ शकेल ही या नियमावलीत नमूद करावयास हवे. 6. 7. शाळेतील गणवेश. विद्यार्थ्यांकरिता शाळेत गणवेश निर्धारित करण्याची पद्धत अनेक शाळांत रूढ आहे. विद्यार्थी गणवेशात शाळेत येणे आवश्यक आहे काय याचा विचारही या संबंधात करावयास हवा. गणवेशाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावयास हवे. 1. आवश्यकता. शाळांमध्ये समाजाच्या विविध स्तरावरील विद्यार्थी येत असतात. त्यांची आर्थिक क्षमता वेगवेगळी असते. शाळेत गणवेश नसल्यास हे विद्यार्थी विविध वेशात शाळेत उपस्थित होतात. गरीब विद्यार्थी चांगला पोशाख न करता शाळेत येतात तर श्रीमंत विद्यार्थी शाळेत येताना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी भपकेबाज पोशाख करून शाळेत येतात. या श्रीमंत विद्यार्थ्यांतील काही विद्यार्थी तर इतके नटून थटून येतात की ज्याकडे अन्य विद्यार्थ्यांचे लक्ष जाते व शिक्षणात व्यवधान निर्माण होते. शिवाय यातून गरीब विद्यार्थ्याला हीनतेची मनोगंड व श्रीमंत विद्यार्थ्याला अहंगड पोसला जातो. त्यातून पुढे समाजातील या घटकांमध्ये वैमनस्याची वृत्तीही निर्माण होते. शिवाय गणवेश निर्धारित केल्यास तोच गणवेश दररोज वापरावा लागत असल्यामुळे त्याची काळजी घेण्याची, तो स्वच्छ ठेवण्याची वृत्तीही विद्यार्थ्यात जोपासली जाते. गणवेशात शालेय गटभावनाही जोपासली जाते. विद्यार्थी गणवेशावरून कोणत्या शाळेचे आहेत हे ओळखले जाते. आपल्या वर्तनामुळे आपल्या शाळेचा नावलौकिक खराब होऊ नये अशी गणवेशातील विद्यार्थ्यांची प्रवृत्ती सहज तयार होते. 2. गणवेश निर्धारण निकष. गणवेश निर्धारण निकष खालील निकषांच्या आधारावर निश्चित केल्यास विद्यार्थ्यांकरिता सोयीचे होते. 1. गणवेशाचे कापड हे स्वस्त परंतु टिकाऊ स्वरूपाचे असावे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना ते घेणे परवडते. 2. गणवेशाचा रंग मळखाऊ व पण आकर्षक असावा, तो फार भडक नसावा. 3. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मोजे आदी आवश्यक करावेत वा करू नयेत. पादत्राणे मात्र आवश्यक असावेत. 4. गणवेशात शाळेची ओळख म्हणून फीत वा बिल्ला अल्प किमतीचा व विनामूल्य शाळेकडून पुरविण्यात यावा. 5.
परकीयांची नक्कल करण्याचा किंवा श्रीमंत मुलांकडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे केवळ नक्कल करण्याचा प्रयत्न नसावा. 6. गणवेशातून भारतीयत्व प्रदर्शित व्हावे. 7. गणवेश शाळेतील विविध कार्यक्रमात विशेषतः खेळ आदींमध्ये अडथळा निर्माण करणारा नसावा. 8. स्थानिक समजुतीच्या विरोधात गणवेश नसावा. उदाहरणार्थ, खेडे विभागात माध्यमिक शाळेतील मोठ्या विद्यार्थिनींकरिता स्कर्ट, ब्लाऊजचे निर्धारण केल्यास समाजात त्याविरुद्ध बराच विरोध निर्माण होईल. 3. गणवेश स्वच्छता. गणवेशाच्या परिधानाबरोबर तो नेहमी स्वच्छ असण्याचे बंधनही विद्यार्थ्यांवर घालण्यात यावे. 6 दिवसांपर्यंत एकच एक गणवेश घालून त्याचा वापर अन्य वेळेही करीत असल्यास तो मळणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता तशी असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याने गणवेशाचे 2 संच समजण्याचे बंधन घालण्यात यावे. जर अधिकांश पालकांना हे शक्य होणार नसेल तर मध्ये एक दिवस गणवेशाचे बंधन शिथिल ठेवावे. या दिवशी विद्यार्थी आपला गणवेश धुवून शकतील व स्वच्छ गणवेश दररोज वापरू शकतील. गरजू विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्थांमार्फत गणवेश पुरवावेत. 8. शालेय वर्तणूक. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना शाळेत करण्यात येणारे व अस्तित्वात असलेले नियम पाळावेत लागतील अशी आपण प्रवेश नियमावलीत अट घालीत असतो. प्रत्यक्षात हे सर्वसाधारण नियम कोणते आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना द्यावयास हवी. पालकांना देखील त्याची माहिती करून देणे इष्ट ठरते. शालेय वर्तणुकीच्या नियमांचे लक्ष. शाळा संचालन करीत असताना तेथील वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता पोषक राहावे व विद्यार्थ्यांत बेशिस्त निर्माण होऊ नये व कटकटी निर्माण होऊ नयेत म्हणून अशा नियमांची आवश्यकता असते. त्यातील 1. विद्यार्थ्यांमधील परस्पर संबंधाबद्दल नियम. विद्यार्थ्यांनी एक दुसऱ्याशी कसे वागावे, वर्गात शिक्षक असताना व नसताना काय करावे, मैदानावर वा शालेय आवारात शिक्षणाच्या तासात व सुट्ट्यांच्या वेळात वा खेळताना कसे वागावे यांची माहिती वा नियमाद्वारे विद्यार्थ्यांना द्यावयास हवी. या नियमांचा उद्देश वर्गात व वर्गाबाहेर शांतता, सामंजस्य व मैत्रीपूर्ण वातावरण ठेवणे असा असावा. 2. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संबंध. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विद्या ग्रहण करावयाची असते. तेवढेच नव्हे तर शिक्षकांना विद्यार्थ्यांचे चारित्र्यही घडवायचे असते. श्रद्धावान लभते ज्ञानम हे विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे नियमाचे मध्यवर्ती सूत्र असावे. विद्यार्थ्यांच्या वागण्यातून शिक्षकांविषयी श्रद्धा, आदर प्रगट होत असावा. विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा अनादर व अपमान होणार नाही अशी या नियमात व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांचा शाळेतील व अन्य शाळेतील शिक्षकांशी बोलण्याची पद्धती, चालण्याची पद्धती, त्यांच्या समोर विविध हालचाली करण्याची पद्धती ही नम्रतेची असावी. आज्ञापालन करण्याची वृत्ती जोपासावी. नियम असावेत व या नियमांचा भंग केल्यास काय शिक्षा होऊ शकेल याचीही कल्पना विद्यार्थ्यांना द्यावयास हवी. कधी कधी असे दिसते की ज्या ठिकाणी शिक्षक उभे आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी येऊन न विचारता किंवा शिक्षकांना तशी सूचना न देता बसतो. ही नम्रपणाची वागणूक म्हणता येत नाही. हे होऊ नये म्हणून नियम असावा व त्याची माहितीही विद्यार्थ्यांना असावी. अशा अनेक किरकोळ बाबी आहेत त्या नियमाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून द्यावयास हव्यात. 3. अन्य शालेय कर्मचाऱ्यांशी वागण्याचे नियम. शालेय सेवक व कार्यालयीन लिपिक व पर्यवेक्षक यांच्या आज्ञांचे पालन करण्याच्या व या सर्वांशी नम्रतेने वागण्याबाबतच्या सूचनाही विद्यार्थ्यांना द्यावयास हव्या. वडील मंडळीस मान देण्याची, त्यांना अनादर न करण्याची पद्धती यातून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावयास हवी. 5. परिसरातील विविध घटकांशी वागण्याचे नियम. शाळेच्या आजूबाजूच्या वस्तीत असते तर काही दुकानदार असतात. आपल्या वागणुकीमुळे या सर्वांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत देखील सूचना विद्यार्थ्यांना द्यावयास हव्यात. आरडाओरड करीत वस्तीत फिरणे वा खेळणे, घोळका करून रस्त्याने व आजूबाजूला उभे राहणे,
हसणे, खिदळणे, रहदारीच्या नियमांचे पालन न करणे व वाहतुकीस अडथळा निर्माण करणे हे शिथिल विद्यार्थ्यांचे लक्षण नव्हे. त्यामुळे शालेय प्रशासनापुढे अनेक कटकटी उभ्या राहतात. बाहेरील व्यक्ती विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबाबत गाऱ्हाणे घेऊन शाळेत येतात किंवा विद्यार्थ्यांना परस्पर चोप देतात. असे होऊ नये म्हणून शाळेने विद्यार्थ्यांना नियम घालून द्यावेत. 2. विद्यार्थ्यांकडून अपेक्षा. वरील नियमांचे किंवा वरील विविध नियम घालून दिले गेलेले तरी विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची वागणूक हे नियमात बांधता येणे शक्य नाही. विविध प्रसंगी विविध प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांकडून घडत असे. काही वेळा वागणूक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ही घडते. उदाहरणार्थ, एखाद्याने धक्का दिल्यास त्याला प्रतिधक्का विद्यार्थी देतो व त्यातून झगडा निर्माण होतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी अशा प्रसंगी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास विद्यार्थ्यांची वागणूक श्रद्धापूर्ण, नम्रपणाची, संयम आणि त्यांच्या संपूर्ण इंद्रियांवर संयम ठेवणारी अशी असावी. म्हणजे त्यांच्या इंद्रियांच्या विविध हालचालींमुळे शालेय स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य न बिघडता ते सौहार्दपूर्ण व्हावे. त्यांच्या वागण्यातून शिक्षित व अशिक्षित व्यक्तींमधील फरक प्रकर्षाने जाणवावा. उदाहरणार्थ, अशिक्षित व्यक्ती रस्त्यातून जाताना ओरडत वेडीवाकडी चालताना दिसू शकेल, परंतु शाळेत शिकत असलेला विद्यार्थी ओरडत जात नसावा. रहदारीचे नियमाचे पालन करणारा असावा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, झाली तर मदतच होईल हे सूत्र शिक्षित विद्यार्थ्यांनी सदैव ध्यानात ठेवून वागावयास हवे. 3. शालेय सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमांना उपस्थिती व त्यावेळेची वागणूक. विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या विविध शालेय कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आपली वागणूक ठेवली पाहिजे. शाळेत तर जे शिक्षकांच्या नियंत्रणाखाली असतात त्यामुळे भीतीमुळे का होईना बहुतांश विद्यार्थी चांगले वागतात, परंतु त्यांच्या वर्तणुकीची खरी कसोटी विविध सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या संदर्भात होत असते. म्हणून अशा सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेऊन ते चांगल्या रीतीने पार पाडण्याकरिता काय करता येईल ते सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न करावयास हवा. उदाहरणार्थ, सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेणे, आपल्या मोहल्ल्यातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात भाग घेणे, आपल्यावर सोपवलेली आलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते. तसेच सामाजिक उद्बोधनासंबंधी शासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात उदाहरणार्थ सामाजिक वनीकरण, सर्वधर्म समभाव, अन्य धर्मांचे धार्मिक उत्सव, परिसर स्वच्छता, सामाजिक स्वास्थ्य मोहीम आदी बाबतीत विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा ही रास्त अपेक्षा ठरते. या सर्व कार्यक्रमांचा चांगला प्रभाव पडावा, विद्यार्थ्यांच्या वागण्यात उत्साह आणि आनंद दिसावा, परंतु थिल्लरपणा, बेशिस्तपणा, इतरांना त्रास देण्याची वृत्ती व मोठ्यांचा अनादर दिसता कामा नये. या सर्व बाबतीत विद्यार्थी शिक्षेच्या दडपणामुळे चांगले वागत आहेत, यामुळे ते स्वयंप्रेरणेनेच चांगले वागावेत ही अपेक्षा आहे. वरील सर्व बाबींचे सुरळीत पालन होणे हे मुख्याध्यापकांच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे. पाठाचा सारांश. शाळेची प्रवेश नियमावली ठरविताना परिसराचे सूक्ष्म अध्ययन करणे आवश्यक ठरते. तसेच परिसराला शाळेची गरज किती व शाळेला परिसराची गरज किती हे पाहणे आवश्यक ठरते. यामुळे वेगवेगळ्या शाळांची प्रवेश नियमावली वेगवेगळी असणे आवश्यक ठरत असते. दुसऱ्या कोण्या शाळेच्या प्रवेश नियमावलीची निवड उपयोगी ठरेलच असे नाही. हीच गोष्ट शाळेचा गणवेश निश्चित करताना लक्षात ठेवायला हवी. शाळेकरिता गणवेश असणे आवश्यक आहे, परंतु त्यांचे घटक आणि त्यासंबंधीचे नियम हे शाळा परत्वे बदलू शकतात. विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे नियम आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षा या समान राहू शकतात, कारण सामाजिक स्वास्थ्य व कल्याण हे शिक्षणाचे ध्येय सगळ्यांकरिता सारखे आहे. धन्यवाद.